नमस्कार, स्वागत आहे विद्यार्थ्यांनो. या विषयात तुम्ही माइल्ड स्टील MS वर पाईप बट वेल्ड बट जॉइंट बद्दल जाणून घेणार आहात. 50 मिलीमीटरच्या बाह्य व्यासासह आणि सपाट किंवा डाऊन हँड स्थिती 1G रोलिंग मध्ये 6 मिलीमीटरच्या भिंतीची जाडी असलेले पाईप. या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल तपशीलतेनुसार पाईप्स कापून टाकण्यास, बट वेल्डिंगसाठी पाईप स्टॅक करण्यास, रोटेशन पद्धतीने फिलिंग रन बनवण्यास, कोणत्याही दोषांसाठी जॉबची तपासणी करण्यास. आता आपण पाईप बट वेल्डसाठी आवश्यक टूल्स पाहूया. माइल्ड स्टील MS पाईपवर बट जॉइंट 50 mm चा बाह्य व्यास आणि 6 mm च्या भिंतीची जाडी सपाट किंवा खाली हाताच्या स्थितीत 1G रोलिंग, स्टील रूल, स्क्रायबर, प्रिक पंच, बॉल पिन हॅमर, हाफ राउंड फाइल, बेंच वाइस, ट्राय स्क्वेअर, टॉन्ग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, इलेक्ट्रोड केबल आणि अर्थ केबल, इलेक्ट्रोड होल्डर, इलेक्ट्रोड, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, SMAW वेल्डिंग प्लांट मशीन आणि त्यांचे सेटअप ॲक्सेसरीज, सी क्लॅम्प. आता आपण पाईप बट वेल्ड बट जॉइंटसाठी 50 mm चा बाह्य व्यास असलेल्या आणि सपाट किंवा खाली हाताच्या स्थितीत 6 mm च्या भिंतीच्या जाडीसह 1G रोलिंग वरील माइल्ड स्टील MS पाईपसाठी प्री वेल्डिंग तयारी पाहू. संरक्षक कपडे घाला. दिलेल्या आकारात पाईप्स हॅकसॉने कापून टाका. ट्राय स्क्वेअर वापरून पाईपच्या टोकाचा चौरसपणा तपासा. पाईपच्या टोकाला फाईल करा जेणेकरून ते पाईप ॲक्सेससह चौरस असेल. 1.5 ते 1.75 mm रूट फेस राखून कडा 30 ते 35 डिग्री बेवेलवर बारीक करा. पाईपच्या टोकांवरून बर्स किंवा गंज काढा. बट जॉइंट म्हणून 2 पाईप्स तयार करा. पाईप्स अलाइन करण्यासाठी फिक्सर किंवा कोन लोखंडाचे V प्रोफाइल वापरणे. 3.15 mm व्यासाचा मध्यम कोटेड MS इलेक्ट्रोड BIS कोड ER4211. टॅकिंगसाठी 110 amps करंट सेट करा. टॅग करण्यापूर्वी पाईप्स एका कोनातील लोखंडाच्या V प्रोफाइलवर अलाइन करा. 2 mm रूट अंतरासह पाईप्स बट स्थितीत सेट करा. स्पेसर वापरून पाईप्समधील 2 mm रूट अंतर समायोजित करून नियमित अंतराने 4 खंडांवर वेल्ड टाका. प्रत्येक टॅग कीहोलने संपेल याची खात्री करा. टॅकिंग केल्यानंतर पाईप्स रांगेत असल्याची खात्री करा आणि तपासा. आता आपण पाईप बट वेल्ड बट जॉइंटची वेल्डिंग प्रक्रिया पाहूया, ज्याचा बाह्य व्यास 50 mm आणि 6 mm च्या भिंतीची जाडी सपाट किंवा खाली हाताच्या स्थितीत 1G रोलिंग आहे. संरक्षक कपडे घाला.
टॅक वेल्डेड पाईप्स व्ही प्रोफाईल अँगल आयन मध्ये सेट करा. रूट रनसाठी 3.15 mm व्यासाच्या इलेक्ट्रोडसाठी 110 amps करंट सेट करा. होल्डरमध्ये इलेक्ट्रोड ठेवा. होल्डरच्या टोकापासून 90 अंशांचा कोन किंवा 45 अंशाचा कोन वापरा. अंदाजे 3 वाजता बेवलवर आर्क मारा. 4 वाजता खाली घेऊन जा. चे टप्पे वितळण्यासाठी आणि की होल तयार होण्यासाठी पोर्स पुरेसे लांब असतात. नंतर इलेक्ट्रोडची दिशा उलट करा. पहिला पास चालवण्यासाठी उभ्या स्थितीत वेल्डिंग प्लेट प्रमाणे विपिंग पद्धतीचा वापर करून अपहील करा. इलेक्ट्रोडचा वापर 5 ते 15 अंशांच्या वरच्या कोनात करा. व्ही ग्रूव्हच्या दोन्ही बाजूंच्या पाईपच्या पृष्ठभागाला इजा होणार नाही याची ऊर्ध्वगामी काळजी घेऊन. तुम्ही 1 वाजता पोहोचल्यावर थांबा. बीड पूर्णपणे स्वच्छ करा. वळणाच्या 1/4 भागासाठी पाईप स्वतःकडे वळवा. मग त्याच पद्धतीने वेल्डिंग करत पुढे जा. पुन्हा 1/4 वळवा आणि वेल्ड करा. पहिला पास पूर्ण करण्यासाठी पाईपच्या 4ही चतुर्थांशांसाठी याचे अनुसरण करा. मीटरच्या थोड्या खाली पुढील इलेक्ट्रोड सुरू करण्याचे सुनिश्चित करा. की होल टेक्निक वापरून वेल्ड करणं रूट पेनिट्रेशन सुनिश्चित करते. दुसऱ्या पाससाठी 3.15 mm इलेक्ट्रोड वापरा. 3.15 mm इलेक्ट्रोड वापरा. दुसरा पास, ज्याला अन्यथा हॉट पास असे म्हणतात, ज्याला एकतर त्रिकोणी गती किंवा उभ्या प्लेट वेल्डिंग प्रमाणे पर्यायाची वीविंग वेल्ड केले जाते. दुसऱ्या पास प्रमाणेच तिसरा पास, अन्यथा कव्हर पास म्हटला जातो, त्याला वेल्ड करणे. अनुक्रम रूट पास, हॉट पास आणि कव्हर पास असा असावा. दाखवलेल्या जास्तीत जास्त रूट आणि फेस वरील मजबूतीकरणाचे पालन करा. तुम्ही पास पूर्ण केल्यावर कनेक्शन करता तेव्हा किंचित ओव्हरलॅप करण्याचे सुनिश्चित करा. डबक्यापासून हळूहळू दूर काढून आर्क तोडा. जॉईंटच्या बाजूच्या पोर्सची काळजी घ्या. कोणताही एंड-ट्रॅप स्लॅग जाळून टाका आणि कोणतेही अनडिझायरेबल अंडरकट भरा. पृष्ठभागाच्या दोषांसाठी जॉईंट स्वच्छ करा आणि तपासा. आता आपण काय खबरदारी घ्यायची ते पाहू. इलेक्ट्रोडचा योग्य कोन आणि प्रवासाचा वेग वापरून ओव्हर डिपॉझिशन आणि साइड अंडरकट टाळा. नेहमी संरक्षक कपडे घाला. गरम जॉब ठेवण्यासाठी चिमटे वापरा. जॉईंटच्या बाजूंच्या पोर्सची काळजी घ्या. तपासणी प्रक्रियेदरम्यान कोणते दोष ओळखले जाऊ शकतात ते पाहू. अंडरकट,
lack of penetration, entrapped slag, cracks. या विषयावरून तुम्ही काय शिकलात याचं रिकॅप करूया. तपशीलतेनुसार पाईप्स कट आणि बेवल करा. बट वेल्डिंग साठी पाईप्स स्टॅक करा. रोटेशन पद्धतीने फिलिंग रन बनवा. दोषांची तपासणी करा. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. पुढील सत्रात भेटूया.